चला लवकर लवकर आवरून घ्या, मला भरपूर कामं आहेत. वंश येतील एवढ्यात, त्यांच्या समोर परत पसारा नको. यांचे सण म्हणजे सण, रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज हे मस्त सोबत साजरे करणार. आणि मी म्हटलं की माहेरी जाते तर तसं जमत नाही. नको, ताई येणार आहे, मग इथं कोण राहील असे म्हणतात. नमस्कार साले साहेब. हा काय म्हणताय? आज नाही आज नाही जमणार. आज आमची ताई येणार आहे ना रक्षाबंधन साठी. हो हा नंतर पाठवेन ना. रविवारी पाठवतो. ठीक आहे, बरं ठीक आहे, चालेल. ताई आली बघ. काय ताई, कसा झाला प्रवास? गाडीला गर्दी होती? तू आली ना, आज आनंद झाला खूप. हो. भाऊजी कसे? हो. काय करते, ये ना बाहेर. बोला म्हणते, काय म्हणते, कशी आहेस? तू नाही गेली राखीला की दुपारून जाणार आहे? आले हा, गॅसवरती भाजी करून. दादा, वहिनी दुपारून जाणार राखीला की नाही? आज नाही जाणार. तू आलीस ना म्हणून ती नाही जाणार. ती पुढच्या रविवारी. अरे पण का आज का नाही? अगं ताई, आज आपल्याला सेलिब्रेशन करायचं ना म्हणून. अरे पण हे चुकीचं आहे ना दादा. काय चुकीचं? अरे दादा, तुला आहे ना चांगली बायको मिळाल्या म्हणून. तुझी बायको आज्ञाधारक आहे. ती सगळ्या परंपरा, सगळ्या विधी, सगळ्या सण विधिवत पूर्णपणे ती पार पाडते. तुला जर का भांडखोर बायको मिळाली असती ना तर तुला कळालं असतं. ती सगळ्यांचा मान राखते, सगळ्यांच्या बरोबरीने चालते, म्हणून तिला काय भावना नाही आहेत का? काही जाऊ दे, असं काही नाही. वहिनी तू शांत राहा, त्यात तुझी काही चूक नाहीये. काही बोलू नकोस, मी सांगते ते ऐका. ज्या पद्धतीने मी इकडे मुळगावरती राखी बांधायला आलेली आहे, त्या पद्धतीने तिलाही तिचा भाऊ आहे, तिच्याकडे पण जायचं असेल ना मुळगावरती राखी बांधायला. प्रत्येक मुलीचा आणि सुनेचा हक्क आहे. जसं आपण सेलिब्रेट करणार आहोत ना, तसं तिलाही सेलिब्रेट करू देत. भावंड सगळे लहानाचे मोठे होत असतात ना, तसे ते सगळे आपल्या सोबतच असतात. आल्याच्या नंतर तू काय म्हणालास मला? तसंच तिलाही आनंद होईल ना, तिच्या भावांनाही आनंद होईलच ना ती घरी गेली की. हा, जसं मुलगी माहेरी गेल्यावरती तिच्या आईला, भावाला, वडिलांना भेटते ना, तसंच तिची मुलंही मामांना, आजीला आणि बाबांनाही भेटतात. आपण लहान असताना कसं मामांकडे जायचो, हट्ट करायचो, तसा अधिकार त्यांनाही आहे ना. सॉरी ताई, चुकलं माझं. मी असा विचार केलाच नाही. मी दुपारूनच तिला आणि मुलांना पाठवतो माहेर. हो मित्रांनो, असे वागणे म्हणजे परंपरा नाही, ही मनमानी आहे. त्या वागण्याने नाती दुरावतात आणि मन तुटतात. हिनं संसाराची जबाबदारी आहे, तसंच वेळेवर माहेरी जायचा तिचा हक्क हिरावू नका आणि प्रत्येक घरामध्ये आनंदी वातावरण बनवा. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.